आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मागील 1.5 महिन्यात मुंबईतील प्रदूषणात प्रचंड वाढ। मुंबईचं AQI 323हून जास्त। बांधकाम प्रकल्पांमधून बाहेर पडणाऱ्या धुलीकणांमुळे प्रदूषणात वाढ। होळीनिमित्त होळी पेटवल्याने झालेल्या धुराचाही मुंबईतील हवेवर परिणाम। मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो 8 प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी। मेट्रो प्रकल्पासाठी 22,862 कोटींच्या खर्चाला मंजुरी। यातील 40% निधी व्हायबिलिटी गॅप फंडिंगनुसार उभारण्यात येणार। दारू पिऊन नियम तोडून वाहन चालवणाऱ्यांविरोधात मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई। पोलिसांनी मुंबईत ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत 159 तळीरामांविरोधात गुन्हा दाखल। नायगाव शिवडी येथे बॉम्बे डाईंग मिल कामगारांच्या 324 घरांसाठी काढलेली लॉटरी उच्च न्यायालयाकडून रद्द। या घरांची सोडत नव्याने काढण्याचे आदेश न्यायालयाने म्हाडाला दिले। पाय लागून बिअरची बाटली फुटल्याच्या रागातून चौघांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू। वडाळा टेटी परिसरात घडली घटना। तुषार उज्जैनवाला असं मृत तरुणाचं नाव। धुळवडीच्या दिवशी रंगाचा बेरंग। मार्च अखेरपर्यंत ठाणे महापालिकेसमोर 290 कोटींच्या करवसुलीचे आव्हान। वर्षभरात अपेक्षित करवसुली न झाल्याने वसुलीसाठी प्रशासनाने कंबर कसली। कर न भरणाऱ्यांवर जप्ती वॉरंट, पाणीपुरवठा तोडण्यासारखी कारवाई पालिका करणार। मुंबईच्या परळमधील साईबाबा पथ पालिका शाळेच्या आवारात कबड्डी खो-खोसाठी स्वतंत्र जागा ठेवावी या मागणीला पालिकेचा सकारात्मक प्रतिसाद। लवकरच शाळेच्या जागेवर क्रीडा संकुल सदृश व्यवस्था उभारणार हे जवळजवळ आता निश्चित झालंय। कल्याणच्या वालधुनी उड्डाण पुलावर कारची दुचाकीना जोरदार धडक इतकी तीव्र होती की एका दुचाकीवरील महिला पुलावरून खाली जिन्यावर फेकली गेली, तर 2 ते 3 मोटरसायकलींचा अक्षरशः चुराडा झाला। एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंह यांचा पदाचा राजीनामा। आलोक सिंह यांच्या नेतृत्वाखालीच एअर इंडियाने एअर एशिया इंडियासोबत विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती। पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील गहू काढणीला सुरुवात। गहू काढणीच्या कामांना वेग। शेतकऱ्यांची गहू पिकाची कापणी करून ते भरडण्याची लगबग। हातकणंगलेतील इंगळी येथील पडीक विहीर भरताना जेसीबीच विहिरीत बुडाला। जेसीबी चालकासह दोघांना वाचवण्यात यश। जेसीबी चालकाला अंदाज न आल्यामुळे अपघात। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद। उशिरा का होईना पण मला न्याय मिळाल्यासारखं आता वाटतंय। जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी मयुरी यांची प्रतिक्रिया। परभणीत पेट्रोल बंद होणार असल्याच्या अफवेने पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। बॉटल्स आणि कॅनमध्ये पेट्रोल साठवण्याच्या प्रकारात वाढ। पेट्रोलचा पुरेसा साठा असून सर्व पेट्रोल पंप सुरळीत सुरू। प्रशासनाचं स्पष्टीकरण। करमाळा पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवड 12 मार्चला। पीठासीन अधिकारी म्हणून सुशांत बनसोडे यांची निवड। करमाळा सभापती उपसभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। निमखेडमध्ये दरवाढीच्या अफवेने पेट्रोल पंपावर मोठी गर्दी। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दर वाढणार असल्याची मध्यरात्री अफवा पसरली होती। संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीच्या अफवेने पंपावर गर्दी। आखाती देशातील युद्धामुळे दर वाढणार असल्याच्या चर्चेनंतर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा। आता पाहूया शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। तुकाराम बीजेच्या निमित्ताने आता पीएमपी प्रशासनाकडून 125 जादा बसेसचं नियोजन। तुकाराम बीजेनिमित्त शहरातून आजपासून 6 मार्चपर्यंत देहू गावाला जाण्यासाठी सुविधा। पुण्याच्या उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत 2 घरफोड्या करून फरार झालेल्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। 1.5 लाखांचं सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती। होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर 1681 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई। बेशिस्त वाहन चालक ठाणे वाहतूक पोलिसांच्या रडारवर। ठाणे पोलिसांच्या नाकाबंदीत 196 मद्यपी चालक तावडीत सापडले। शंभूराजे देसाईंच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। बैठकीत कराड नगरपालिकेच्या विकास कामांसाठी 88 लाखांच्या विकास निधीस मान्यता। जिल्हास्तरीय नगरोत्थान महाअभियान अंतर्गत निधीस मान्यता। समृद्धीवरील इगतपुरी इंटरचेंज जवळ वाहन चालकांना अडवून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद। शासकीय अधिकारी भासवत 2 वाहन चालकांकडून 80,000ची वसुली। 3 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी।
नाशिकमधील डॉक्टर अमोल पाटील अटकेत सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप। आंतरराष्ट्रीय स्त्रीबीज तस्करीचा संशय। बदलापूरमधून रॅकेट चालत असल्याची माहिती। बुलढाण्यात उन्हाचा पारा वाढताच भाजी मंडईत महागाईची झळ। शेवग्याची शेंग 100 ते 120 रुपये किलोवर आवक घटल्याने दर वाढल्याची माहिती। मात्र दर वाढल्याचा सामान्यांच्या जीवनावर परिणाम, त्यांच्या खिशाला खात्री। वाशिममधील 163 ग्रामपंचायतीतील राजकीय हालचालींना वेग। प्रशासनाकडून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू। 9 मार्चपर्यंत तहसीलदारांच्या समितीकडून प्रारूप रचनेची तपासणी होणार असल्याची माहिती।